Hello students, welcome back. Today we will discuss about the first lesson 1.1 and astrologer's day. So this is very beautiful and interesting story about an astrologer written by R.K. Narayan. So R.K. Narayan was one of the best known novelists among Indian English writer. R.K. नारायण हे एक प्रसिद्ध अशा प्रकारचे कादंबरीकार आहेत. R.K. नारायण क्रिएटेड द इमॅजिनरी टाउन ऑफ मालगुडी. R.K. नारायण यांनी एक वास्तववादी म्हणूया आपण, पण काल्पनिक त्यांनी मालगुडी हे गाव वसवलेलं आहे. स्टुडंट्स, यू आर टोटली अवेअर अबाउट द टायटल ऑफ आवर टेक्स्ट अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. शीर्षकावरून तुम्हाला कळालंच असेल, आपला हा जो काही टेक्स्ट आहे तो ॲस्ट्रॉलॉजर विषयी आहे. ॲस्ट्रॉलॉजर अर्थात ज्योतिषी. सो व्हॉट इज मीन बाय ॲस्ट्रॉलॉजर्स? सो लेट सी. मग ॲस्ट्रॉलॉजर या शब्दाचा अर्थ काय आहे तो सुरुवातीला आपण पाहून घेऊया. ॲस्ट्रॉलॉजर्स मीन्स अ पर्सन who studied the stars, practices astrology, and the person who professes the future events of life. ज्योतिषी म्हणजे काय तर ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारा. स्टडीड द स्टार्स, भविष्य सांगणारा आणि ज्योतिषी विद्येचा अभ्यास असणारा, त्याला आपण ज्योतिषी म्हणतो. सो आय होप यू अंडरस्टँड the meaning of an astrologer. So let's see the text. Look at the first paragraph. An astrologer's day. तर या टेक्स्टमध्ये ज्योतिषाच्या आयुष्यातील एका दिवसाचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie. Cowrie means a sea animal. मराठीमध्ये आपण त्याला कवडी म्हणतो. Cowrie shells, a square piece of cloth with obscure. Obscure means difficult to understand. समजण्यास अवघड. Mystic means something that relates to supernatural powers and is not easily understood. मिस्टिक मीन्स काहीतरी गूढ, अनाकलनीय, रहस्यमय. चार्ट्स ऑन इट, अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा, अ काइंड ऑफ पाम, पाल्मायरा रायटिंग. सो देर वॉज अ पर्सन, you know that this lesson tells with astrologers. So here R.K. Narayan is describing about astrologer. आता हा मुळात टेक्स्ट, हा मुळात लेसनच ज्योतिषाबद्दल आहे आणि म्हणून R.K. नारायण यांनी सुरुवातीला ज्योतिषाचं वर्णन केलेलं आहे. आणि या ठिकाणी मग आपण ज्योतिषाचं वर्णन पाहूया. अँड द प्रोनाउन ही इज यूज फॉर ॲस्ट्रॉलॉजर. आणि या ठिकाणी ही हे सर्वनाम मग ज्योतिषासाठी वापरलेलं आहे. तर या ज्योतिषानं आपल्या नित्यनियमाप्रमाणे त्याने आपली बॅग उघडली आणि आपल्या ज्योतिषी व्यवसायासाठी लागणारं जे काही इक्विपमेंट होतं, जे काही साहित्य होतं, फॉर एक्झाम्पल काउरी शेल्स म्हणजे कवड्या असतील, ऑर अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर, चौकोनी आकाराचा एखादा तुकडा असेल. देन चार्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे अनाकलनीय, अद्भुत किंवा रहस्यमय असे तक्ते असतील. अ नोटबुक, एक वही. अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग. पाल्मायरा रायटिंग मीन्स ताडपत्रावर केलेलं लिखाण. अशा प्रकारे व्यवसायासाठी लागणारं साहित्य त्याने आपल्या त्या बॅगमधून काढलं आणि समोर त्यांनी उघडून ठेवलं आहे. सो इन दिस वे ॲस्ट्रॉलॉजर स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट. स्टुडंट्स, you can see some images used by an astrologer. तर या ठिकाणी तुम्ही ज्योतिषी व्यवसायाला लागणारं साहित्य, त्याच्या इमेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. लुक ॲट द फर्स्ट इमेज. अ डझन कावरी शेल्स म्हणजे कवडी.
देन सेकंड, ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते, बट ऑब्स्क्युअर्स डिफिकल्ट टू अंडरस्टँड, सर्वसामान्य लोकांना समजणार नाही अशा प्रकारचे चार्ट्स. देन नोटबुक म्हणजे एक वही, अँड बंडल ऑफ पायलमारा रायटिंग म्हणजे ताडपत्रावर काहीतरी लिखाण केलेलं साहित्य. सो दीज आर दी इमेजेस. Look at the second paragraph. Appearance of an astrologer. His forehead was resplendent. Resplendent means bright, dazzling, and impressive. Means akarshak. With sacred ash and vermilion, and his eyes spark with a sharp abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers. तर या ठिकाणी आर के नारायण त्या ज्योतिषाचं वर्णन या ठिकाणी सांगत आहेत. हिज फोरहेड वॉज लेस्पंडंट, त्याचं जे कपाळ होतं ते खूपच तेजस्वी दिसत होतं. लेस्पंडंट, ब्राईट, डॅझलिंग, इम्प्रेसिव्ह, आकर्षक, तेजोमय. तर त्याचं हे कपाळ एवढं तेजस्वी कशामुळे दिसत होतं? सो अंडरलाईन द टू वर्ड्स. लुक ॲट हिअर. सॅक्रेड ॲश फर्स्ट थिंग, अँड सेकंड व्हर्मिलियॉन. सॅक्रेड ॲश म्हणजे पवित्र अशा प्रकारची राख, अँड व्हर्मिलियॉन म्हणजे कुंकू म्हणूया, किंवा भस्म किंवा शेंदूर. या दोन गोष्टी त्यांनी कपाळावर लावल्यामुळे त्याचं कपाळ हे खूपच तेजस्वी आपल्याला भासत होतं. His eyes spark with a sharp abnormal gleam. Gleam म्हणजे चमक. So there was such spark in his eyes. त्याच्या डोळ्यामध्ये विलक्षण अशा प्रकारची चमक होती. And his eyes are searching for a customer, which was really an outcome of a continual searching look for customers. आणि त्याची ती विलक्षण चमक असलेली नजर ही ग्राहकांना शोधत होती. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रोफेटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेड. अँड पीपल वेअर लुकिंग टुवर्ड्स हिम ॲज अ बेस्ट ॲस्ट्रॉलॉजर्स अँड दे वेअर अट्रॅक्टेड हिम. त्याचं डोळ्यामध्ये असणारी चमक असेल किंवा त्याचा पेहराव असेल, तर त्याच्या ह्या अशा विलक्षण तेजामुळं सर्वसामान्य भोळेभाबडे जे ग्राहक होते, तर त्या ग्राहकांना त्याचं हे तेज आकर्षक करत होतं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स मीन्स इन्क्रीज, वाढणे, बाय देअर position placed as they were between the painted forehead and the dark whisker which streamed down his cheeks. Now you know student, his eyes are sparkling. आपण आत्ताच पाहिलं त्याचं वर्णन. त्याच्या डोळ्यामध्ये विलक्षण अशी चमक आहे. ओके. अँड ही वॉज सर्चिंग फॉर हिज कस्टमर, अँड हिज फोरहेड वॉज पेंटेड ऑफ व्हर्मिलियॉन अँड सेक्रेड ॲश, अँड ही वॉज हॅव्हिंग डार्क व्हिस्कर विच स्ट्रीम डाऊन ही चिक्स. व्हिस्कर दाढी, चिक गाल. आता या ज्योतिषाच्या डोळ्यामध्ये विलक्षण चमक आहे, त्याची ती नजर ग्राहकांना शोधणारी आहे, आणि भविष्य, विलक्षण अशा प्रकारचं भविष्य सांगण्याचं तेज त्याच्या डोळ्यामध्ये आहे. तसंच त्याचं कपाळ हे पवित्र राखेनं किंवा कुंकवानं रंगवलेलं आहे. अँड द डार्क व्हिस्कर विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स, आणि त्याची ती दाढी, गालावरती त्याची ती दाट दाढी पसरलेली आहे. टू क्राउन द इफेक्ट ही वूंड अ सॅफ्रन कलर, सॅफ्रन नारंगी, टर्बन फेटा अराउंड हिज हेड. So this astrologer was searching his customer, and he had also wound a saffron colored turban around his head. त्याची पर्सनॅलिटी ही आकर्षक आहे आणि सर्वसामान्य
लोकांनी त्याच्याकडं आकर्षित व्हावं म्हणून त्यांनी आपल्या डोक्याला केशरी रंगाचा फेटासुद्धा बांधलेला आहे. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or dahiya stalk. And due to his physical appearance and different professional equipment and sparking eyes, people were attracted to him like bees are attracted to cosmos or dahiya stalk. 2 फुलांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत, कॉस्मॉस आणि दहिया. तर त्याच्या या फिजिकल ॲपिरन्समुळं, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्यामुळं किंवा त्याच्या डोळ्यामध्ये जी काही विलक्षण चमक होती त्यामुळे हे सर्वसामान्य लोक त्याच्याकडे आकर्षित होत असत. कशा पद्धतीनं, कोणाबरोबर तुलना केलेली आहे? बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस. ज्याप्रमाणे मधमाशा या 2 फुलांकडे आकर्षित होत असत, तशाच पद्धतीने हे भाबडे लोक, सर्वसामान्य लोकसुद्धा ह्या ज्योतिषाकडं आकर्षित होत असे. थँक्यू.